हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे मिक्स डाळींची खिचडी. आज काय झालं ना, हे आले होते बाहेरून जेवून आणि मला तर इतका कंटाळा आला होता. मला म्हटले मला काही भूक नाही आहे. मग म्हटलं आता एकटीसाठी काय बनवणार? खूप विचार करून म्हटलं चला आता खिचडी बनवूयात. पियुषही खाईल आणि मलाही होईल. तर इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यामध्ये मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ. तिन्ही डाळी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत. मिक्स करून छान असं धुवून घेतलेलं आहे. आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना, घरातली मंडळी जर जेवायला असतील तर आपण पंचपक्वान्न बनवूयात. पण एकटीला करायचं म्हटलं तर खूप विचार करतो, आता काय बनवणार? कंटाळा आला आहे. तर कंटाळा कधी करायचा नाही. मी सांगते बट मलाही येतो. इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, लसूण घातलेला आहे. त्याला छान असं परतवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये म्हणजे बाकी काही इन्ग्रेडियंट्स मी घातलेले नाही आहेत. जास्त काही झंझट करायला खूप कंटाळा आला होता. म्हणून सोपी एकदम खिचडी केलेली आहे. त्यामध्ये फक्त लाल तिखट आणि आपली हळद घातली आहे. त्याला मिक्स करून त्यामध्ये पाणी घातलेले आहे. तर 1 ग्लास डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स होतं. त्यामुळे मी तिथे 3 ग्लास पाणी घातलेले आहे त्यासाठी. आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे. कंटाळा आला ना की काहीही करा वाटत नाही बघा. म्हटलं आता जाऊ द्या, आता खिचडी करायचीच तर मग करूनच टाकूयात, कशाला उगाच. मग जास्त कंटाळा केला की मग तर काही नाही, उपाशीच राहायचं काम आहे बघा. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तांदूळ डाळ स्वच्छ अशी धुवून घातलेली आहे. आता कुकरचं झाकण लावून ह्याला 2 ते 3, जास्त काही कुकरला शिट्या आणायची गरज नाही आहे. 2 ते 3 शिट्या आणल्या की मस्त आपली डाळही शिजते आणि तांदूळही शिजतात. तर बघा छान अशी पातळ खिचडी, म्हणजे थोडी पातळ झाली होती बट मी जास्त वेळ झाकून ठेवल्यामुळे तिला थोडासा घट्टसरपणा आलेला आहे. तयार आहे आपली डाळ खिचडी. चला सर्व करूयात. मस्त गरमागरम खिचडी, त्यावर तूप आणि भाजलेला पापड. कॉम्बिनेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि तुम्हाला माझी बनवलेली खिचडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.